बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी बुडत्याचा पाय आणखी खोलात ही म्हण वारंवार ऐकली असेल, पण आजच्या घडीला मला ही म्हण भारतीय जनता पक्षावर सर्वात जास्त किंवा तंतोतंत जुळताना दिसते. याचं कारण सांगतो. लोकसभा 2024च्या निवडणुकांमध्ये घवघवीत पराभव पदरी पडल्यानंतर देखील भारतीय जनता पक्ष यातून काहीतरी धडा घेईल, काहीतरी शिकेल असं मला वाटलं होतं, पण तसं काही घडताना दिसत मात्र नाहीये. काल परवाचा मालवणातला तो पोरखेळ पाहिला तर असं वाटतं या बुडत्याचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय आणि इतका खोल जातोय की चिखलात रुतून बसतो. जो चिखल भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये, जो घाणेरडा चिखल कमळ फुलवण्यासाठी या भारतीय जनता पक्षाने तयार केला होता, त्या चिखलात स्वतः भारतीय जनता पक्ष रुतताना दिसतोय. कारण या पराभवामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या महाराष्ट्रातल्या घवघवीत अपयशामध्ये जर सगळ्यात नेत्रदीपक, मोलाची, उल्लेखनीय, उत्स्फूर्त अशी कामगिरी जर कोणी केली असेल, कुठल्या घराण्याने केली असेल तर ते आहे राणे घराणं. आणि राणे घराणं मला वाटतं महाराष्ट्रातलं एकमेव घराणं आहे, कारण टघे भरपूर आहेत पण अख्खच्या अख्ख घराणं टघ्यांमध्ये येतं असं राणे कुटुंब एकमेव आहे. ज्या राणे कुटुंबाचा सर्वात जास्त मोलाचा वाटा या भारतीय जनता पक्षाला डुबवणाऱ्यांमध्ये आहे. आता नारायण राणे कसे अपघाताने किंवा कशा प्रकारे खासदार बनले हे काही महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला नारायण राणेंचं मतदान सांगतो. 4,45,000 नारायण राणेंचं मतदान. हा स्वतःला कोकणचा अनभिषिक्त सम्राट समजतो आणि याला मतदान झालंय 4,45,000. बरं, 4,45,000 मध्ये भाजपाचं किती, राणेचं किती, शिंदेचं किती? कारण आमदार सगळ्यांचे जास्त ह्यांचेच इथे. आता शिवसेनेला जे मतदान झालं त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसं पाहायला गेलं तर कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये नगण्य आहे. त्यांचं विशेष असं दोघांचं मिळून 25,000 देखील मतदान होणार नाही तिथे. शिवसेनेला झालेलं मतदान जवळपास 3,96,000. बघा बरं का. बरे शिवसेनेचे आमदार खासदार यांनी घेतलेले आहेत. महाराष्ट्रातला सगळा सत्ता पाठीशी, सगळ्या संस्था पाठीशी, पैसा बोलतोय, तरी सुद्धा शिवसेनेचं मतदान 3,96,000. याच्यातला फरक राहिला 49,000. तुम्हाला माहित असायला हवं ज्यावेळेस निवडणुका होत होत्या कशा प्रकारे घरोघरी जाऊन पाकिटं वाटली जात होती, ज्याच्याविषयी आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये याचिका दाखल झालेली आहे. यांच्या खासदारक्यांना म्हणजे नारायण राणे असेल, नरेश मस्के असेल किंवा तिकडे रवींद्र वायकर असेल, या तिघांच्याही खासदारक्यांना भविष्यामध्ये चॅलेंज होईल. आणि एक लक्षात घ्या, हे सरकार काही 5 वर्ष टिकणारं सरकार नाहीये. केंद्रातलं या सत्तांच्या जीवावरच्या ह्या संस्था या फार काळ काही तुमच्या मागे राहणार नाहीत. सत्याच्या मागे त्यांना उभं राहावंच लागेल. हे जे पैसे वाटतानाचे व्हिडिओज जग जाहीर झालेत, हे नारायण राणेंच्या मतदारसंघातले व्हिडिओ. 49,000 मताधिक्य आहे. त्याच्यामध्ये देखील एक डमी विनायक राऊत नावाचा एक उमेदवार उभा केला गेला, त्याला देखील 16,000 मतदान पडलं. ज्याला त्याच्या गावातली लोक ओळखत नाही, तर 16,000 डमी म्हणजे जवळपास 33,000 मताधिक्य घेऊन निवडून आलेला हा माणूस, असं आपण समजूया, बोगस वगैरे बाजूला ठेवायचं सध्या. 33,000 हा माणूस आणि हा स्वतःला सम्राट समजतो कोकणचा. मला नवल वाटतं या सगळ्या माणसांचं. काल ज्या वेळेस तुम्हाला मी काही गोष्टी इथे समजवण्यासाठी आलोय, काल ज्या वेळेस त्या राजकोट किल्ल्यावर हे राणेंच्या भगल बच्च्यांची ती गर्दी जमत होती, अनेक मीडियाने दाखवलं, बघा राणे समर्थक कसे एकवटले, बघा राणेंची गर्दी, बघा राणेचे समर्थक कसे आलेले आहेत आणि शिवसैनिकांवर हल्ला करतायत. तशी परिस्थिती मुळीच नव्हती. शिवसैनिकांना तुम्हाला दुसरी बाजू दाखवलीच गेली नाही आणि ती दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवतो. ज्या वेळेस हे राणेचे मुठभर कार्यकर्ते बाहेर होते, आतमध्ये तुम्हाला शिवसैनिक पाहायचे किती होते ते. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल कशा प्रकारे शिवसैनिक, आक्रमक शिवसैनिक आतमध्ये होते. जर एकदा हा व्हिडिओ पहा. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राणाचा
दाखव. तुम्हाला माहिती होतं याच्यात काहीतरी काळबेर आहे म्हणून तुम्ही पत्र दिला आणि आता आमच्या भारतीय नौसेनेला तुम्ही बदनाम करताय, आपल्यावरचं काढताय आणि त्यांच्यावर टाकताय. हे कुठेतरी चुकीचं आहे. पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाणांनी राजीनामा दिला पाहिजे. कलेक्टर आणि एसपीची ताबडतोब या जिल्ह्यातनं बदली झाली पाहिजे, कारण आमचा जिल्हा महिलांसाठी सुरक्षित जिल्हा होता. पण आज महाराजांच्या पावनभूमीत माझ्या महिलांवर जर अन्याय होत असेल तर या जिल्ह्यात एसपीनं आणि कलेक्टरना राहण्याचा अधिकार नाही आणि या पालकमंत्र्यांना सुद्धा त्यांच्या गावी परत पाठवलं पाहिजे. की बाई म्हणून 1600 रुपये अकाउंटला घालायचे आणि दुसऱ्या बाजूला फक्त झेंडा नेलाय हातातनं म्हणून तिच्यावर मारहाण करायची. हजारो झेंडे शिवसेनेचे फटकतात. खऱ्या अर्थाने लॉ ऑर्डरचा विषय होता तर काल तशा सूचना तुम्ही द्यायला हव्या होत्या की या भागात कुठलंही राजकारण चालणार नाही, कोणीही पक्षाचे झेंडे आणू नये. जेव्हा आमचा मोर्चा पूर्वनियोजित आहे, आदित्य साहेबांचा दौरा ठरलेला आहे, असं असताना जेव्हा आम्ही झेंडा आणला याच्यावर चिन्ह आमचं असलं, पक्षाचं शिवसेनेचं नाव असलं तरी हा रंग माझ्या महाराजांचा आहे, हा भगवा आमच्या हिंदवी स्वराज्याचा आहे आणि त्याचं कुठेतरी तुम्हाला पोटशिळ आहे. आज या महाराजांच्या पुतळ्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केलात आणि महाराजांच्या भूमीत त्यांच्या नजरेसमोर माझ्या माता भगिनींवर या पोलिसांनी अत्याचार केले. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कलेक्टर तिथे समोर होते, कलेक्टरांना मी जाऊन विचारलं, कलेक्टर साहेब हातात बांगड्या भरलात काय? माझ्या महिलांच्या स्वावलंबनाच्या बांगड्या तुम्हाला भराव्या लागतील, कदाचित त्यामुळे तुमचं स्वावलंबन नाही. पण त्यावेळेला ते कलेक्टर तिथून पळून गेले. एसपी आम्हाला दिसलेच नाही, त्यांच्या समोर मारामाऱ्या चालू आहे पण एसपी बघत नाहीये. का नाही गेली तिथपर्यंत? सरकारला विचारायचं आहे, हा सरकार कशाला निश्चित असं अशा सरकार. फडणवीस यांचं अपयश आहे तिथे बघा. अजून पोलिसांनी सगळा जमाव जो आहे त्या जमावादरम्यान आता घोषणा सुरू झाली. धक्काबुक्की होते आहे. तसेच तमाम राणे समर्थक आलेले आहे. सगळ्यांचा धिक्कार. माझ्या झेंड्याचा हे केलंय, मला अक्षरशः मारलंय या लोकांनी, लोळवलंय, मला ओढून फेकत होते बाहेर, राजकोटातून फेकत होते. हा माझ्या राजांच्या किल्ल्यातून, माझ्या राजांच्या किल्ल्यातून. ही राण्यांची प्रॉपर्टी नाहीये, ही माझ्या राजाची प्रॉपर्टी आहे आणि मला कोणी इथून बाहेर काढू शकत नाही. या झेंड्यामुळे काय झाल्याची राजांचा राज्य आहे आणि आम्ही आमच्या राजांची विचार सोडून नाही. 3 दिवस झोपलेला कुठे? आम्ही निवेदन दिलेला होता. इकडे आम्ही आता कशाला ते जागे झाले? आता जागे झाले कशाला? आणि महिलांना व्हिडिओ पाहत असताना शिवसैनिकांचे जे शिवसेना जिंदाबादचे नारे होते त्याच सोबत ज्यावेळेस तो भगवा डौलाने फडकत होता ना, मला का कुणास ठाऊक समोर मुघल असल्याचा भास होत होता. ते मुघलांचे सैनिक समोर असल्याचा भास होत होता आणि समोर किल्ल्यावर शिवसैनिक होते, हाच भास होत होता. तुम्ही देखील बारीकीने जर पाहाल तर तुम्हाला देखील हाच भास होईल. शिवसैनिक तिथे मावळ्यांच्या रूपात मला दिसत होते आणि समोर ही जमलेली कुत्री ही सारीच्या सारी मला मुघलांच्या स्वरूपात दिसत होती. असो, आता तुम्हाला मी आणखी काही व्हिडिओ दाखवणार आहे ज्या व्हिडिओमधून तुम्हाला तिकडची दुसरी बाजू समजेल, जी दुसरी बाजू मीडियाने समोर आणण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरी बाजू पहा. खरं तर सर्वेश पेडणेकर नावाच्या एका युवकाच्या युट्यूब चॅनलवरून, कारण मी याच्यासाठी सांगतो कारण तो लोकल आहे, स्थानिक आहेत, त्यांनी ज्यावेळेस ते शॉर्ट्स घेतले त्याच्यामध्ये कुठेही काटछाट केलेली नाही. पण मीडियावाले कसे बिलंदर असतात, स्वतःचे फक्त म्हणजे राणे समर्थकांचे दाखवायचे आणि बाकीच्यांचे काटछाट टाकून दाखवायचे, जेणेकरून कशा प्रकारे शिवसैनिक कशा प्रकारे तिथे कमी होते वगैरे अशा प्रकारचा एक आभासी तयार करण्याचा प्रयत्न केला गेला.
सर्वेश पेडणेकर यांना मी सौजन्य देतो आणि त्यांच्या चॅनलवरून आपण एका व्हिडिओमधनं काही शॉर्ट्स घेतलेले आहेत, सर्वेश पेडणेकर व्लॉग्समधनं. आतमध्ये ज्या वेळेस म्हणजे बाहेर ह्यांचे नारे चालू होते, अश्लील भाषेत घोषणा चालू होत्या तिथे शिवस्मारकाच्या जवळ अश्लील भाषेमध्ये, त्यावेळेस शिवसैनिक आतमध्ये एका पोलिसाला ज्यावेळेस दगड लागला किंवा एका महिला पोलिसाला ज्यावेळेस शिवसैनिक पाणी विचारतायत तेव्हाचा हा एक व्हिडिओ पहा. लहान लहान व्हिडिओ पण बघा, शिवसैनिक जो शेवटी संस्कारांमध्ये फरक असतात. हा व्हिडिओ पहा, शिवसैनिक त्या पोलिसाला मदत करायचा प्रयत्न करतायत, त्या महिला पोलिसाला पाणी विचारतायत आणि महिला पोलीस किंवा पोलीस कर्मचारी हे शिवसैनिकांमध्ये स्वतःला सुरक्षित समजत होते, यांच्यामध्ये नाही. जरा हा व्हिडिओ पहा. अजूनही या ठिकाणी परिस्थिती जी दगड मारले कोणी दगड मारले काय बाबा पडतो वर जाऊन दे राजकोट एकटा दाखवणार मी. हा वाढ गाव तू वाढ गाव ज्याच्या पैसे खाण्यात ना त्याच्या तळव्यात साठ घोषणा देऊ नका तळव्यात साठ मायचं शिवाजी महाराजांचा लावून देऊ नका ते. खरं तर हा आदित्य साहेबांचा पूर्वनियोजित दौरा होता. या दौऱ्याची पूर्वकल्पना प्रशासनाला या अगोदरच देण्यात आली होती. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या या प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचं एक आंदोलन होतं. याची कल्पना जर पूर्वकल्पना अगोदरच प्रशासनाला देण्यात आली होती तर मग नारायण राणेंना तिथे येण्याची परवानगी कोणी दिली, हा खरं तर एक प्रश्न आहे. असो, नारायण राणे किंवा त्यांच्या बगलबच्च्यांना तिथे येऊन जर स्वतःचा अपमानच करून घ्यायचा होता तर आपण तरी कसं थांबवणार. पण लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये ज्यावेळेस शिवसैनिकांना कळलं इथे मस्ती केली गेलेली आहे, जाणून बुजून आदित्य साहेबांच्याच दौऱ्या वेळेस तिथे नारायण राणेंचे समर्थक आले आहेत, त्यावेळेस जे शिवसैनिक अगोदर आले नव्हते ते मात्र तिथे यायला सुरुवात झाली. किल्ल्याच्या खालच्या बाजूने जिथून आत बाहेर करण्याचा आणखी एक रस्ता होता, तिथून सारे शिवसैनिक पुन्हा आत येऊ लागले. तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे, हा व्हिडिओ देखील पहा, तुम्हाला कळेल नेमकं मी काय सांगतोय. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे. आउट ऑफ कंट्रोल सगळं होणार आहे. व्हिडिओत तुम्ही पाहिलात कशा प्रकारे शिवसेनेच्या नावाच्या घोषणा चालू होत्या, छत्रपती शिवरायांच्या नावाच्या घोषणा चालू होत्या. मी मगाशी म्हणालो ना, मुघल आणि मराठी कसे आमने सामने उभे होते, तसा हा प्रकार मला वाटत होता. आता मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये हा निलेश राणे कसा म्हणतोय, त्यांना थांबवा, मागच्या दाराने चढत आहेत, त्यांना थांबवा, मागून चढत आहेत, वगैरे वगैरे हा निलेश राणे म्हणत होता. म्हणजे यांना इतकी भीती होती की शिवसैनिक आतमध्ये वाढतायत, अंगावर जर आले
तर ह्यांचा चेंदा मेंदा तिथे होऊन जाईल, इतकी भीती यांना होती. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता जो व्हिडिओ दाखवायला जाणार आहे त्याच्यामध्ये एक महिला भगिनी, मला तिचं विशेष नवल वाटलं. आणि खरं तर मला विशेषतः महिलांचे देखील आभार मानायचे, महिला शिवसैनिकांचे, ज्या त्वेषाने त्या देखील होत्या ना तिथे. पुरुष शिवसैनिकांच्या बरोबरीने महिला शिवसैनिक अगदी खांद्याला खांदा लावून तिथे उभ्या होत्या. विशेषतः तरुण शिवसैनिकांचं, युती सेनेचं विशेषतः. ते काय म्हणाल्या, आता राणीला इतके दिवस खय होता हा, हे शब्द माझ्या कानावर पडले. ती वयस्कर महिला भगिनी, तिच्या तोंडात पान असावं कदाचित, पानाने लाल झालेलं तोंड असेल, पण हृदयात भगव्याची शान मात्र कायम होती. आता राणीला इतके दिवस काय होता. लक्षात घ्या, या भावना पहा, या स्थानिकांच्या भावना आहेत तिथे. 33,000च्या मताधिक्याने निवडून आलेला हा स्वतःला तिकडचा सम्राट समजतो. या विधानसभेला ज्यावेळेस महाराष्ट्राचं तख्त डोक्यावरून जाईल, हे जे चोरीच्या मार्गाने लांड्या लबाड्या करून हे तख्त जे डोक्यावर आणलंय हे जाईल, त्यावेळेस तुमचं काय होणार, ह्या गोष्टी देखील लक्षात घ्यायला हव्यात. तुम्ही हा व्हिडिओ पहा ज्याच्यामध्ये त्या महिला भगिनीने आपलं मत व्यक्त केले. पहा. व्हिडिओच्या शेवटाला तुम्ही कोंबडी चोरचे देखील नारे ऐकले असतात. खरं तर अशा ठिकाणी अशा प्रकारचे नारे देऊ नयेत, पण मी नंतर ज्यावेळेस माहिती काढली त्यावेळेस कळालं की त्यांनी खालून अश्लील शब्दामध्ये आपल्या स्थानिक माजी खासदारांविषयी काही शब्द वापरले. त्यावेळेस मात्र शिवसैनिक भडकले आणि त्यांनी कोंबडी चोरचा नारा चालू केला. ठीक आहे, काही ॲक्शनला रिॲक्शन ह्या द्याव्याच लागतात, पण आपल्या 4 कुत्र्यांच्या टाळत्या गराड्यामध्ये फिरणारी ही माणसं, त्या 4 कुत्र्यांना घेऊन अशी फिरणारी ही माणसं, त्यांच्या गरड्यात वावरणारी ही माणसं, खरंच जर अशी तावडीत सापडली शिवसैनिकांच्या तर ह्यांचं काय व्हायचं याचा विचार करा. एका महत्त्वाच्या गोष्टीवर मला तुम्हा सर्वांचं लक्ष वेधायचं आहे, आणि ती गोष्ट म्हणजे
बघा शिवसैनिकांनो, कदाचित कुठल्या मीडियाने ह्या गोष्टीला हात घातलाय नाही घातलाय मला माहित नाही, पण काल तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल, निरीक्षण करत असाल, तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल. ती गोष्ट अशी, जयंत पाटील आले, काहीच त्रास झाला नाही. विजय वडेट्टीवार आले, काहीच त्रास झाला नाही. फक्त त्रास होता आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा. लक्षात घ्या, त्रास होता शिवसेना ह्या 4 अक्षरांचा. कारण महाराष्ट्राची या विरोधी पक्षांची, विरोधी म्हणण्यापेक्षा मी त्यांना अजूनही विरोधी पक्षच मानतो, महाराष्ट्रातल्या या सत्ताधारी पक्षांची म्हणावं लागेल, विरोधी म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्षांची खरी गोम आहे शिवसेना. उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे यांना नाही पडली काँग्रेसचं काय चाललंय, यांना नाही पडलं राष्ट्रवादीचं काय चाललंय. म्हणजे बघा ना, जयंत पाटील आले किंवा वडेट्टीवार आले, विरोधी पक्षनेते आले, काही फरक नाही पडत. पण आदित्य ठाकरे आले तर आम्हाला त्रास आहे. कारण हाच माणूस तुमच्या 30-40 वर्षाच्या राजकीय करिअरला घोडे लावून जाणार आहे. लक्षात घ्या, ही खासदारकी जी पैशाच्या बळावर जी काही निवडून आलेली आहे, सत्तांच्या किंवा त्या संस्थांच्या बळावर जी काही खासदारकी आणलेली आहे, ती खासदारकी चॅलेंजमध्ये आहे. या 3ही खासदारक्या कधीही उडू शकतात. केंद्रातलं सरकार ज्यावेळेस पडेल, लक्षात घ्या, हे दोलनामय अवस्थेतलं सरकार आहे. हे काही तुमचं असं एखादी सत्ता नाही आहे तुमची, हे दोलनामय अवस्थेतलं सरकार आहे. अनेक जणांचे टेकू लावलेले आहेत त्या सरकारला. ज्यावेळेस हे सरकार पडेल त्यावेळेस मात्र ह्या सगळ्यांच्या ह्या ज्या काही उभ्या करून ठेवलेल्या आहेत ना कटपुतल्या, ह्या सगळ्या पडणार आहेत. जयंत पाटलांना विरोध करा असं माझं म्हणणं नाही, किंवा विजय वडेट्टीवार असं कुठेही म्हणणं नाही. पण माझं म्हणणं साधं एवढे की या दोघांना कुठेही विरोध झाला नाही याचं तुम्ही निरीक्षण करा. आणि सोबत आदित्य साहेबांना मात्र कडवा विरोध झाला. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, शिवसेनेची ताकद काय आहे ते, शिवसेनेचं महत्व काय आहे ते. आज महाराष्ट्रातला सगळा सत्ताधारी पक्ष फक्त बोलतो शिवसेनेच्या विरोधात. याचा अर्थ समजून घ्या, शिवसेनेची ताकद लक्षात घ्या. तुर्तास इतकंच सांगतो, महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी आज हे जे व्हिडिओ पाहिलेत यातून तुम्हाला कळेल नेमकी काल तिथे परिस्थिती काय चालू होती. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. शिवसैनिकांनो, सप्रेम जय महाराष्ट्र. सर्वांनी काळजी घ्या आणि प्रत्येक गोष्टीला हरीला कार्य करायला देखील शिका. इतकंच सांगतो, तुमची रजा घेतो. जय महाराष्ट्र.